बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय। या व्हिडिओमध्ये नितीश कुमार यांनी एका डॉक्टर मुस्लिम महिलेसोबत अत्यंत विचित्र कृत्य केल्याचे पाहायला मिळत आहे। व्हिडिओमध्ये नितीश कुमार हे डॉक्टर महिलेला नियुक्तीपत्र देताना तिच्या चेहऱ्यावरील हिजाब नकाब खेचताना दिसत आहे। ही घटना पाटण्यातील मुख्यमंत्री सचिवालयातील संवाद इमारतीत आयोजित नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रमात घडली आहे। या कार्यक्रमात आयुष डॉक्टरांना नियुक्तीपत्र देण्यात येत होते। त्यापैकी काहींना मुख्यमंत्री स्वतः पत्र देत होते। व्हिडिओनुसार महिला डॉक्टर नुसरत परवीन नियुक्तीपत्र घेण्यासाठी मंचावर आल्या। त्या हिजाब घालून आल्या होत्या। नितीश कुमार यांनी त्यांना पत्र दिल्यानंतर हे काय लावलंय असा प्रश्न विचारला आणि त्यांच्या उत्तराची वाट न पाहता स्वतः हिजाब खेचून खाली केला। यावेळी मंचावर उपस्थित काही अधिकारी हसताना दिसत आहेत, तर उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी नितीश कुमार यांना रोखण्याचा प्रयत्न केला। महिला डॉक्टर काही क्षण अस्वस्थ दिसत होत्या। या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा, अल्पसंख्याकांच्या अधिकारांचा आणि मुख्यमंत्र्यांच्या वर्तनाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। नितीश कुमार यांच्या पक्षाने यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही आहे, पण जेडीयूच्या एका नेत्याने म्हटलं आहे की नितीश कुमार यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि अल्पसंख्याक कल्याणासाठी खूप काम केलं आहे असे त्यांचं मत आहे। पण हा व्हिडिओ आता सध्या सोशल मीडियावर वेगाने पसरला असून बिहारच्या राजकारणात आणि महाराष्ट्रात नव्या वादाला तोंड येताना दिसत आहे। विरोधी पक्ष या मुद्द्यावरून सत्ताधारी एनडीएवर दबाव वाढवण्याच्या तयारीत आहेत। सध्या हा व्हिडिओ प्रचंड वायरल झाला है। सौम्या कुमारी माननीय मुख्यमंत्री जी अपने हाथों से नियुक्ति पत्र देके नीलम अभिरंजन